महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर तैशेचे। जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझी होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम भूत प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यतु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमत्तोन्यदिति मे निश्चिता मतिः। जयांची केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 36 क्रमांकाचा आत्मा चित्स्वरूप आहे। विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 36 क्रमांकाचा आत्मा चित्स्वरूप आहे। तर पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासाच्या पूर्वकाळामध्ये या तरंगाचे चिंतनाकरता आपण आरंभ केला आणि 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून आग्रत देवाच्या स्वप्नाला प्रारंभ झाला। त्या आग्रत देवाने क्षणमात्र स्वप्नामध्ये काय काय आश्चर्यकारक घटना बघितल्या, त्यामध्ये शरीराचं अमंगलत्व, नरकाचं भयंकर प्रसंग, स्वर्गाचं दिव्य वर्णन आणि भरतखंडाचा विशेष। आणि मग स्वप्नामध्येच तो श्री गुरुदेवाला विधिपूर्वक शरण गेला। मध्यंतरी 26-27 परिच्छेदामध्ये मंगलाचरण आणि कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाच्या उपकाराचं स्मरण कृतज्ञता म्हणून हा एक विषय वेगळा हाताळून 28व्या परिच्छेदामध्ये स्वप्नामध्ये गुरुला शरण गेलेल्या आग्रत देवाने 3 प्रश्न विचारलेत। मी कोण, जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीला हेतू कोण। त्यापैकी मी कोण या प्रश्नाचा विचार चालू आहे, त्याचं उत्तर अनेक दर्शनकार देत आहेत। मी कोण या प्रश्नाचं उत्तर वेदांत दर्शनाने 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये दिलेलं आहे। त्यामध्ये सच्चिद आनंदरूप असणारा आत्मा तू आहेस, असज्जड दुःखरूप असणारा देह तू किंवा तुझा नाही, तूही नाही आणि तू तुझाही नाही, आणि तू एक आहेस, व्यापक आहेस, अकर्ता भोक्ता आहे, असं गुरुदेवाने उत्तर दिलं। पण मग त्यामध्ये सांख्यदर्शन, न्यायदर्शन याचे काही मतं आलेत। तर सांख्याने असंग नाना मानला, नैयायिकामध्ये प्राच्य नैयायिकाने व्यापक नाना, नवीनैयायिकाने मध्यम नाना आणि त्यातलीच एकदिशी नैयायिकाने अनुनाना अशा पद्धतीने आत्म्याचं स्वरूप प्रतिपादन केलं। पण त्यामध्ये असंग नाना हे सांख्याचं मत खंडितच आहे, व्यापक नाना हे प्राच्याचंही मत खंडित आहे, मध्यम नाना हे नव्याचंही मत खंडित आहे आणि एकदिशी अनुनाना हे मत खंडित आहे। मग राहिलं मंडित मत कोणतं? उक्तात आणणे ती शेषा। उक्त म्हणजे सांगितलेली ही व्यापक एक हे पहिलं मत आहे। नंतर असंग नाना, व्यापक नाना, मध्यम नाना, अनुनाना अशी 5 मतं एकंदर सांगितलेली आहेत। त्या 5 मतामध्ये 4 मतं खंडित आहे आणि मग याचा अर्थ उक्तात आणणे ती शेषा सांगितलेली 5 आहे आणि 4 तर खंडित असतील तर एकच मत त्यातलं मंडित आहे, आत्मा एकच आहे आणि व्यापक आहे। आणि एक व्यापक असणारा आत्मा कसा आहे? तो सद्रूप आहे। हे कालच्या पाठामध्ये आपण मागू बघून आलो। सत कशाला म्हणतात तर सच्चेत न बाध्यत, सत्यत्वम बाधराहित्यम, त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम, तिन्ही काला ज्याचा बाध होत नाही त्याला सत असं म्हणतात। आत्म्याचा बाध होत नाही म्हणून आत्मा हा सत्स्वरूप आहे। आता एखादा म्हणेल बाध म्हणजेच निवृत्ती, आत्म्याची निवृत्ती माना, तर आत्म्याची निवृत्ती शून्यात्मा अभावात तर म्हणता येत नाही आणि मग आत्म्याची निवृत्ती करता वेगळं अधिष्ठान मानावं लागेल। मग आत्म्याची निवृत्ती आत्म्यात म्हटलं तर आत्मा सगळे दोष येतो,
त्याच्याकरता दुसरा आत्मा मानला, त्याच्यात त्याची दुसरा आत्मा असल्यामुळे त्याची पुन्हा पहिल्यात म्हणलं तर मग अन्योन्य आश्रय दोष येतो. पहिल्याची दुसऱ्यात, दुसऱ्याची तिसऱ्यात, तिसऱ्याची पुन्हा पहिल्यात म्हटलं का ते एक प्रकारचा चक्रकापत्ती दोष होतो. पहिल्याची दुसऱ्यात, दुसऱ्याची तिसऱ्यात, तिसऱ्याची चौथ्यात असं चालत राहिलं की अनवस्था दोष होतो. कुठेतरी कंटाळून एका ठिकाणी थांबलं, ठीक आहे थांबू, पण त्याला युक्ती द्या, तर युक्तीचा अभाव, विनिगमन विरह दोष होतो. आणि त्यातही पुन्हा नाही म्हणले पण 35वा आत्म्याच ठिकाणी मानून चाला, आता मागचा विचार सोडून द्या, तर प्रागलोप नावाचा दोष होतो. एकंदर आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रकपत्ती, अनवस्था, विनिगमन विरह, प्रागलोप हे 6 दोष येतात आत्म्याची निवृत्ती मानली, वेगळा अधिष्ठान सांगता येत नाही म्हणून. बरं तेही जाऊ दे, आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव आहे की नाही असा प्रश्न विचारावा. आत्मनिवृत्तीचा अनुभव आहे असं म्हणेल तर मग अनुभव घेणारा तोच आत्मा म्हणजे त्याची निवृत्ती होत नाही असा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ म्हणजे आपल्या मस्तिष्काचा छेद आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहिला हे म्हणणं जसं हास्यास्पद आहे तशी ती स्थिती होईल. आणि आत्मनिवृत्तीचा अनुभव नाही पण आत्म्याची निवृत्ती होते असं म्हणा, असं म्हटलं तर वंद्यपुत्राचा अनुभव नाही पण वंद्यपुत्र आहे असं म्हणा, असा तो प्रकार होईल. याचाच अर्थ आत्म्याची निवृत्ती होत नाही, आणि आत्म्याची निवृत्ती होत नाही म्हणूनच आत्मा हा सत्स्वरूप आहे असं काल आपण बघितलं. मग जसा आत्मा सत्स्वरूप आहे तसाच तो चित्स्वरूप आहे. सच्चेत न बाध्येत, त्याचा वाद होत नाही तिने काळात, म्हणून तो जसा सत्स्वरूप आहे तसं आता तो चित्स्वरूप आहे. चित्स्वरूप आहे म्हणजे आत्मा हा स्वयंप्रकाश रूप आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. तो आत्मा हा सगळ्या जगाचं प्रकाशन करतो पण त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही, असा तो चित्स्वरूप आहे. याच्या महातेजे तेजे होता शानावून येणीची पढवून वेद केला शहाणावो, असं संत वाङ्मयामध्ये निळभरायसुद्धा सांगतात. म्हणजे तो सगळ्याचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही. किंवा स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी. श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमात्मा स्वतः देखील बोलतात, यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. चंद्र, सूर्य, अग्नी यांच्या ठिकाणी जे तेज आहे ते माझं तेज आहे. म्हणजे ही जी जगाला प्रकाशित करणारे पदार्थ दिसतात ते माझ्या प्रकाशाने प्रकाशित होऊन ती इतराचं प्रकाशन करतात, ते स्वयंप्रकाश नाही. आणि न तत्र सूर्यो भांती न चंद्र तारकम नैवा विद्युतो भांती कुतोयम अग्नी, असं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्या आत्मतत्वाचं प्रकाशन करण्याकरता सूर्य, चंद्र, म्हणजे सूर्य जिथे समर्थ नाही तिथे चंद्र जिथे समर्थ नाही, कुतोयम अग्नी आहे. मग अग्नी त्या आत्म्याचं प्रकाशन करण्याकरता समर्थ ठरेल का? उत्तर आहे नाही. मग त्या आत्म्याचं प्रकाशन कोण करतो? उत्तर आहे आत्मा या सर्वाचं प्रकाशन करतो. नाही हो, त्याचं कोण करतो? त्याचं कोणीच करत नाही. मग त्याचं प्रकाशन म्हणजे तो स्वयंप्रकाश आहे. का तर अविद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. तो अविद्य आहे, ज्ञानाचा विषय होत नाही पण अपरोक्ष स्वरूप आहे, ते आपलंच स्वरूप आहे, असा स्वयंप्रकाश आत्मा आहे. आणि मग या स्वयंप्रकाश असणारा आत्मा तो चित्स्वरूप कसा आहे याची सिद्धी या 36 क्रमांकाच्या परिच्छेदातल्या 6व्या तरंगातल्या 36 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आत्मा चित्स्वरूप कसा ही गोष्ट आपल्याला सांगतात. स्वयंप्रकाश कसा, एक जसं अविद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम ही पंचदशी कारणे केलेली स्वयंप्रकाशाची व्याख्या आहे. तसं अन्यान भासयती स्वेन भासयती साधन विनायती स्वयंप्रकाश अशी त्याचीच व्याख्या पंचदशीमध्ये आलेली आहे. सगळ्या जगाचं प्रकाशन करतो आणि त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची आवश्यकता नाही. आणखी एक अवलुप्त प्रकाशेव चित उच्यते. जो अलुप्त प्रकाश आहे, इतर प्रकाश सगळे लुप्त होतात. आता सूर्याचा प्रकाश तरी रात्री काय होतो? लुप्त होतो. सूर्य आल्याच्या नंतर चंद्र नक्षत्राचा प्रकाश लुप्त होतो. अग्नीचे काष्ट संपल्याच्या नंतर त्याचाही प्रकाश लुप्त होतो. पण आत्म्याचा प्रकाश कधीच लुप्त होत नाही. तो आत्मा अनात्मा सर्वाचं प्रकाशन करतो. म्हणून अलुप्त प्रकाश चित इति उच्यते. जो अलुप्त प्रकाश आहे, कधी लुप्त न होणारा, त्याला चित असं म्हणतात. मग आता तो चित्स्वरूप कसा आहे याची सिद्धी या परिच्छेदामध्ये करत असताना त्याचा थोडक्यात आशय आपण बघू आणि मग पंक्ती आपण पाहू. तर त्याचा आत्मा हा चित्स्वरूप आहे म्हणजे स्वयंप्रकाश आहे हा सिद्धांत आहे. पण मग अभिप्रेत्य परिहाराने बोलतात, जर आत्मा चित्स्वरूप न मानता नैयायिकाप्रमाणे आत्मा प्रकाशरूप आपला वेदांत मतामध्ये आत्मा स्वयंप्रकाश आहे. पण नैयायिक मताप्रमाणे आत्मा जर स्वयंप्रकाश न मानता तो अप्रकाशरूप मानला तर स्वयंप्रकाश न मानता काय मानायचं? अप्रकाशरूप म्हटले असं मानता येत नाही. का मानता येत नाही? म्हणजे अप्रकाशरूप जर मानला तर घट हा अप्रकाशरूप आहे.
घट कसा आहे? अप्रकाश रूप आहे. मग आत्मा जर अप्रकाश रूप मानला तर तो घटासारखा होईल. मग घटासारखा होईल म्हणजे घट जड आहे, विनाशी आहे. तसा आत्मासुद्धा जड विनाशी ठरेल, म्हणून तो अप्रकाश रूप मानता येत नाही. नाही म्हटले, आत्मा हा जडच माना स्वरूपाने नैयायिकाप्रमाणे. आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण हे काय करतात? त्या आत्म्याचं प्रकाशन करतात असं म्हणा ना. आत्मस्वरूपाने कसं माना? जड माना. आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण ते काय करतात? आत्म्याचं प्रकाशन करतात. असं जर म्हटलं तर काय बिघडेल? असं पूर्वपक्षी बोलतो. तर त्याला म्हणतात आत्मा जड असून अंतकरण आणि ज्ञानेंद्रियही आत्म्याचं प्रकाशन करतात असं म्हटलं तर आत्मा कसा आहे? म्हणजे आत्मा तर व्यापक आहे. मग व्यापक असणाऱ्या आत्म्याचं परिच्छिन्न असणारे ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण प्रकाशन करतील काय? परिच्छिन्न कशाला म्हणतात? न्यून देशवृत्तित्व परिच्छिन्नत्व आणि अधिक देशवृत्तित्व व्यापकत्व. व्यापक असणाऱ्या आत्म्याचं परिच्छिन्न अंतकरण ज्ञानेंद्रिय जर प्रकाशन करतात म्हटलं का ते परिच्छिन्न का? तर त्यांचा देशाने कालाने अंत होतो. अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय कुठल्या तरी एका देशात आहे, एका देशात ते नाही, म्हणजे देशाने त्यांचा परिच्छेद आहे. कुठल्या तरी एका कालात आहे, दुसऱ्या कालात नाही, कालाने त्यांचा परिच्छेद आहे. कुठल्या तरी एका वस्तूत आहे, आणण्यात नाही, म्हणजे वस्तूने त्यांचा परिच्छेद आहे. मग असा देशकाल वस्तूने देशकाल वस्तू त्रिविध परिच्छेदाने युक्त म्हणजेच परिच्छिन्न असणारे ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण व्यापक असणाऱ्या आत्म्याचं प्रकाशन करणार नाही. बरं, शेवटी ते परिच्छिन्न असल्यामुळे ते कार्य आहे, कार्य असल्यामुळे ते जड आहे, जड आहे म्हणजेच मग ती स्वरूपाने जड त्यालाच म्हणतात. जे स्वतःचं प्रकाशन करत नाही, आणण्याचं प्रकाशन करत नाही त्याला जड म्हणतात. मग ही परिच्छिन्न असल्यामुळे कार्य आहे, कार्य असल्यामुळे जड आहे. येत करतो गमतात अनित्यम. मग असे अनित्य जडरूप असणारे अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय ते आत्म्याचं व्यापक असणाऱ्या आत्म्याचं प्रकाशन करतील कशी? म्हणून अंतकरण ज्ञानेंद्रिय त्याचं प्रकाशन करतात असंही म्हणता येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ आत्मा स्वयंप्रकाशच आहे असंच मानलं पाहिजे. पण पूर्वपक्ष म्हणतो काय? असं करा ना. म्हणजे काय? आत्मा हा स्वरूपाने जड आहे. बरं, मग पण त्याच ठिकाणी ज्ञान नावाचा गुण आहे आणि तो ज्ञान नावाचा गुण काय करतो? आत्मा आणि अनात्मा उभयाचं काय करतो? प्रकाशन करतो. आत्मा स्वरूपाने कसा आहे? जड आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण आहे आणि ज्ञान नावाचा गुण काय करतो? आत्मा आणि अनात्मा दोन्हीचं काय करतो? प्रकाशन करतो. असं मानलं तर काय बिघडेल? तर त्याला म्हणतात ठीक आहे, असंही मानता येत नाही, पण तू म्हणतो ज्ञान नावाचा आत्म्याच्या ठिकाणी गुण आहे, तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो, आत्मा स्वरूपाने जड आहे. तर मग आम्ही तुला विचारतो, तो ज्ञान नावाचा गुण नित्य आहे का अनित्य आहे? ज्ञान नावाचा गुण आहे ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, तो नित्य आहे का अनित्य आहे? असा त्याला काय केला प्रश्न. आणि त्यालाच उत्तर देतात, ज्ञान नावाचं गुण जर नित्य आहे म्हणलं तर ते तर आत्म्याचं स्वरूप होईल. ज्ञान नावाचं गुण जर नित्य मानलं तर तो काय होईल? स्वरूप होईल. तो म्हटलं नाही, ज्ञान नावाचं गुण आहे, तो नित्य आहे, पण आत्म्याचं स्वरूप नाही. अरे म्हटलं मग आत्म्याहून जे भिन्न असतं ना ते अनित्य असतं, अनित्य असतं ते जड असतं. जे आत्म्याहून भिन्न असतं ते अनित्य असतं, अनित्य असतं ते जड असतं. मग ज्ञान नावाचं गुण जर आत्म्याच्या ठिकाणी नित्य मानत असेल तर नित्य गुण नाही होत, तो नित्य काय सिद्ध होतो? स्वरूप सिद्ध होतो. नाही म्हटले ज्ञान नावाचा गुण आहे पण तो काय आहे? अनित्य आहे. मग अनित्य जर ज्ञान नावाचा गुण असेल तो अनित्य असणारा गुण तर जडच आहे ना. आत्ताच ठरला, जे अनित्य असतं ते जड असतं आणि ज्ञान नित्य मानलं तर ते आत्म्याचं स्वरूप सिद्ध होतं, गुण सिद्ध होत नाही. शिवाय असं आहे की ज्ञान नावाचा गुण म्हणलं की गुण हा कसा असतो? कधी असतो कधी नसतो. त्यालाच आगमापायी असं म्हणतात. आगम अपायी, अपायी म्हणजे जाणारा, आगम म्हणजे येणारा. असा गुण हा आगमापायी असतो. कसं? उदाहरणार्थ वस्त्र आहे आणि वस्त्राच्या ठिकाणी नीलपितादी गुण असतो. म्हणजे आपलं पताका असते, ती कशी असती? गेरू रंगात आपण भिजवतो आणि ती पावसाने जास्त भिजली किंवा धुतली तर ते हळूहळू तो गुण काय होतो? कमी होत जातो. तसा डार्क असतो तसा होत नाही, फिकट, आणि एक दिवस तो पुन्हा निघून जातो. म्हणजे गुण काय झाला? थोडक्यात आगमापायी आहे, जाणार आहे नाही. तसं ज्ञान नावाचा गुण मानला तर तो आत्म्याचा ज्ञान नावाचा गुण असेल तर तो कधी असेल आणि कधी नसेल. मग ज्या वेळेला तो आहे त्यावेळेला तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करेल, नाही त्यावेळेला कोण करेल? आणि प्रकाशनाचा व्यवहार तर अखंड घडतो. याचा अर्थ ज्ञान नावाचा गुण मानता येत नाही. तो म्हटलं पण असं करा ना. म्हणले काय? याचा अर्थ ज्ञान हे आत्म्याचं स्वरूपच आहे, पण पुन्हा पूर्वपक्ष म्हणतो ज्ञान हे म्हणजे ज्ञान अनित्यच आहे, पण अनित्य असणारं ज्ञान म्हणजे अनित्य म्हणजे गुणच आहे, पण तो काय होतो? आत्मा स्वरूपाने जड आहे. अनित्य असणारा ज्ञानगुण हा पंचज्ञानेंद्रिय आणि अंतकरणाच्या द्वारा काय होतो? जन्माला येतो. आणि 5 पंचज्ञानेंद्रिय आणि अंतकरणाच्या द्वारा तो जन्माला येऊन तो काय करतो? आता बरोबर दिसतं ना आपल्याला, ज्ञानेंद्रियाने आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं ज्ञान आपल्याला पंचज्ञानेंद्रियाने होतं.
आणि देहाच्या ज्ञानात साधारण अंतकरण मी कामी आहे, मी क्रोधी आहे, माझ्या अंतकरणात काम आला, क्रोध आला, आला गेला, याचं प्रकाशन अंतकरण करतं. म्हणून ज्ञान नावाचा गुण अनित्य आहे आणि तो अंतकरण आणि ज्ञानेंद्रियाद्वारा जन्माला येतो आणि तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. असं म्हटलं तर असं पूर्वपक्ष बोलू लागला. तर त्याला म्हणतात असंही म्हणता येत नाही. कारण असं जर म्हटलं तर मग ज्ञानेंद्रिय अंतकरण असेल तर ज्ञान होईल. ज्ञानेंद्रिय म्हणजे ते ज्ञानगुण त्यांच्याद्वारा उत्पन्न झाला ना, मग ते आहे तर ज्ञान आहे, ते नाही तर ज्ञान नाही. असं झालं तर मग त्यांच्यापासून ज्ञान जन्माला येतं असं म्हटलं तर चालेल. जसं यत्सत्व यत्सत्व मानवाया यद अभाव यद अभाव व्यतिरेका, म्हणजे अंतकरण ज्ञानेंद्रिय आहे, ज्ञान आहे, अंतकरण ज्ञानेंद्रिय नाही, ज्ञान नाही. असं जर झालं तर अनित्य ज्ञान नावाचा गुण अंतकरण ज्ञानेंद्रियाद्वारा उत्पन्न होतो. अंतकरण ज्ञानेंद्रिय झाली जनक, ज्ञान झालं जन्य असं म्हणता आलं असतं. म्हणले मग काय म्हणता येत नाही? अहो ज्ञानेंद्रिय अंतकरण आहे तेव्हाच ज्ञान आहे. म्हणले असं नाही ना, ज्ञानेंद्रिय अंतकरण नाही तरी ज्ञान आहे. म्हणजे ज्ञानेंद्रिय अंतकरण नाही तरी ज्ञान आहे. कधी आहे? म्हणजे सुषुप्तीत आहे. अहो म्हणजे सुषुप्तीमध्ये तर निद्रिताची शेजीशी साप्ताही शिवरोशी, तिथे कुठे ज्ञान आहे? म्हटलं असं कुठं ज्ञान नाही, तिथे ज्ञान नाही. असं कसं? ज्या अर्थी मनुष्य सुषुप्तीतून उठल्याच्या नंतर त्याला विचारलं भवान येतावंतम कालम किंवा अकरोत, तो म्हणतो येतावंतम कालम अहम किमापि न अकरोत, अहम सुखम स्वापसम न वैकिंचित अविदिशम, मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. न कळणं झालं की नाही? म्हणजे अज्ञानाचं ज्ञान झालं. आणि सुषुप्तीकालीन अज्ञानाचं सुषुप्तीकालीन सुखाचं काय झालं? ज्ञान झालं. अहो ज्ञान नाही म्हटले, ती स्मृती आहे. संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती, त्याच्यातही मध्ये उद्भूत संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. बरं ठीक आहे, स्मृती तर स्मृती, पण स्मृती कधी होते? या स्मृती सासा पूर्वानुभव पूर्विका, या स्मृती सासा अनुभव पूर्विका. जी जी आपल्याला स्मृती होती ती अनुभवपूर्वकच होती. पूर्वी आपण केव्हा कुठे कधी जर अनुभव घेतला नाही तर त्याची आपल्याला स्मृती होत नाही. मग सुषुप्तीकालीन सुख आणि अज्ञानाची स्मृती होते. त्या अर्थी सुषुप्तीकालीन सुखाचा आणि अज्ञानाचा आपण अनुभव घेतला म्हणूनच होती. अनुभव जर घेतला नसता तर सुषुप्तीकालीन सुख आणि अज्ञानाची आपल्याला स्मृती झाली नसते. अनुभव म्हणजेच काय? ज्ञान आहे. मग काय नाही तरी ज्ञान आहे. अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय नाही तरी ज्ञान आहे. कुठे? सुषुप्ती अवस्थेत. कोणाचा? प्रत्येकाचा आपला अनुभव आहे. अनुभवाचा आपला निश्चित करता येत नाही. मग ज्ञानेंद्रिय अंतकरणाद्वाराही अनित्य ज्ञान जन्माला येतं असं कधी म्हणता आलं असतं? ही आहे तरच ज्ञान आहे, हे नाही ज्ञान नाही. पण ही कारणातली नाही तरी ज्ञान आहे, म्हणजे यांच्यापासून ज्ञान जन्माला येतं असं म्हणता येत नाही. मग काय करता? म्हणजे याचाच अर्थ ज्ञान हे आत्म्याचा गुण नाही, किंवा ते अंतकरण ज्ञानेंद्रियापासून जन्माला येतं असं नाही, किंवा ज्ञान हे अनित्य आहे असंही नाही. तर ज्ञान हे नित्य आहे, ते आत्म्याचं स्वरूप आहे असंच मानलं पाहिजे. म्हणजे आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणजे कसं? म्हणजे म्हटले उष्णता ही आग्नेला सोडून कधी राहते? आणि अग्नी उष्णतेला सोडून कधी राहतो? किंवा साखर गोडीला सोडून कधी राहते? गोडी साखरेला सोडून कधी राहते? कधीच नाही. मग उष्णता हे काय झालं? वन्नीचं स्वरूप आहे. गोडी हे साखरेचं स्वरूप आहे. तसं ज्ञान आत्म्याला सोडून कधी राहत नाही. किंवा आत्मा आहे ज्ञान नाही, ज्ञान नाही आणि आत्मा आहे असं कधीच होत नाही. ज्ञान आहे आत्मा आहे, आत्मा आहे ज्ञान आहे. म्हणजे उष्णता हे जसं वन्नीचं अग्नीचं स्वरूप आहे, गोडी हे साखरेचं स्वरूप आहे, तसं ज्ञान हे आत्म्याचं काय स्वरूप आहे? तो आगमापायी गुण आहे असं मात्र नाही, असं गुरुदेवाने सांगितलं. आणि आगमापायी असतो तो गुण असतो, नित्य असतं ते स्वरूप असतं. मग ज्ञान हा आगमापायी तर सिद्ध होत नाही, म्हणून ते काय? आत्म्याचं स्वरूप आहे, नित्य आहे. असं नित्य स्वयंप्रकाशरूप कोण आहे? आत्मा आहे. बरं ठीक आहे. मग नित्य स्वयंप्रकाशरूप असणारा आत्मा त्याच्या ठिकाणी व्यवहार होतो का? म्हणजे व्यवहार त्याच्याद्वारा होतो. व्यवहार त्याच्याद्वारा होतो, त्याच्या ठिकाणी होतो. पण सामान्य स्वरूपात आहे ते त्यावेळेला व्यवहार होत नाही. म्हणजे चित्स्वरूप असणारा आत्म्याकडनं व्यवहार होण्याकरता त्याला वृत्तीचं काय लागतं? सहाय्य लागतं. जसं इलेक्ट्रिक पॉवर प्रकाश देते, इलेक्ट्रिक पॉवर गारवा देते, इलेक्ट्रिक पॉवर सगळे नाना प्रकारचे व्यवहार करते. पण तिला कुठल्या तरी उपकरणाचा आश्रय घेतल्याशिवाय कुठलाही व्यवहार सिद्ध होत नाही. फॅन जोडला तर ती हवा देईल इलेक्ट्रिक पॉवर, कूलर जोडलं तर ती गारवा देईल, लाईट जोडला तर ती प्रकाश देईल. म्हणजे कुठलं तरी उपकरण जोडल्याशिवाय तिच्याकडनं व्यवहार होत नाही सामान्य स्वरूपामध्ये. तसं चित्स्वरूप आत्म्याकडनं प्रकाशनाचा व्यवहार होण्याकरता वृत्तीच्या साया वाचून प्रकाशनाचा व्यवहार होत नाही. वृत्तीद्वारा आत्मा काय करतो? आत्म्याच ठिकाणी चित्स्वरूप सामान्य आत्मा सत्सामान्य रूपात असणारं जे स्वयंप्रकाश रूपता आहे तिच्या ठिकाणी घटपटादी व्यवहाराच्या प्रकाशनाचा व्यवहार घडण्याकरता अंतकरण वृत्तीचं काय लागतं? त्याला सहाय्य लागतं. मग याच्यामध्ये दोन वाद येतात, औषधवाद आणि आभासवाद. म्हणजे आपण मागे बऱ्याच वेळेला हा विषय झालेला आहे, औषधवाद आणि आभासवाद.
दोघंही जीवशिवाची व्याख्या मानतात. पण अवच्छेदवादामध्ये जीवशिवाची व्याख्या कशी आहे? अंतकरण अवच्छिन्न चैतन्य जीव, अंतकरण अविद्या, आणि माया अवच्छिन्न चैतन्य शिव, अशा पद्धतीची व्याख्या कोणी मानली? अवच्छेदवादाने. आणि आभासवादी काय म्हणणार? साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्य जीव आणि साभास माया अवच्छिन्न चैतन्य तो शिव. म्हणजे एक आभास अधिक टाकला ते झाले आभासवादी, आणि तो आभास वजा केला का ते झाले अवच्छेदवादी. म्हणजे तीन गोष्टी घेऊन जीवशिवाचं लक्षण करणारे ती आभासवादी आहे, आणि 2 घेऊन जीवशिवाचं लक्षण करणारे ते अवच्छेदवादी आहे. म्हणजे अंतकरण अवच्छिन्न चैतन्य तो आहे जीव, आणि माया अवच्छिन्न चैतन्य तो आहे शिव, हे झाले अवच्छेदवादी. आणि साभास माया अवच्छिन्न चैतन्य म्हणजे एक माया, आणि ते मायेमध्ये आपलं चैतन्य म्हणजे व्यापक चैतन्य, त्याचे आश्रय असणारी माया, मायामध्ये चैतन्याचा पडलेला आभास तो झाला शिव. आणि कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रय असणारी अविद्या, आणि त्या अविद्येमध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव. असा साभास माया अविद्या अवच्छिन्न चैतन्याला जीव ईश्वर म्हणतात, ते आभासवादी आहे. आणि केवळ माया अविद्या अवच्छिन्न चैतन्याला जीव ईश्वर म्हणतात, ते आहे अवच्छेदवादी आहे. मग त्या अवच्छेदवादामध्ये ज्ञानाचा व्यवहार होताना ती प्रक्रिया वेगळी आहे, आणि आभासवादामध्ये वेगळी आहे. अवच्छेदवादी काय म्हणणार? तर आत्मज्ञान हे म्हणजे आत्मज्ञानाच्या साह्याने वृत्ती काय करते? विषयाचं पदार्थाचं प्रकाशन करते, किंवा वृत्ती आरूढ असणारं चैतन्य विशेष हे काय करतं? विषयाचं प्रकाशन करतं. म्हणजे हा आत्मा स्वयंप्रकाशरूप आत्मा, आणि हे विषय आत्माच विषयाचं प्रकाशन करतो, पण या आत्मज्ञानाचं साह्य घेतलेली वृत्ती विषयाचं प्रकाशन करते, किंवा वृत्तीमध्ये आरूढ विशेष चैतन्य विषयाचं प्रकाशन करतं. असं म्हणून मग प्रकाशनाचा व्यवहार घडतो, असं म्हणणारे कोणती वादी झाली? ती अवच्छेदवादी. पण मग चैतन्याच्याद्वाराच विषयाचं प्रकाशन घडलं, पण कोणाचं साह्य लागलं? वृत्तीचं लागलं. हे झालं अवच्छेदवादाची रीती. आणि आभासवादी काय म्हणणार? आभासाच्या साह्याने वृत्ती विषयाचं प्रकाशन करते, किंवा वृत्तीचं साह्य घेतलेला आभास विषयाचं प्रकाशन करतो, असं म्हणणार ते आभासवादी. मग ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये यांचा भेद असेल, परंतु आत्मा स्वयंप्रकाश आहे, स्वयंप्रकाशरूप आहे, चित्स्वरूप आहे, या सिद्धांताबद्दल त्यांचं दुमत नाही. असा एकंदर या 36 क्रमांकाच्या परिच्छेदाचा आशय आहे. या परिच्छेदामध्ये मुख्य 3 ते 4 गोष्टी सांगितल्या. म्हणजे पहिला आत्मा स्वयंप्रकाश आहे सांगितलं. नैयायिकाप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप मानता येत नाही, कारण तो घटाप्रमाणे जड ठरेल. दुसरं सांगितलं, अंतकरण ज्ञानेंद्रिय आत्म्याचं परिच्छिन्न अंतकरण ज्ञानेंद्रिय आत्म्याचं प्रकाशन करणार नाही, कारण परिच्छिन्न असल्यामुळे ती जड आहे, ती स्वतःचं प्रकाशन करायला असमर्थ आहे, तर आत्म्याचं प्रकाशन काय करते? तिसरी गोष्ट सांगितली, याचा अर्थ आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याचं ज्ञान हा गुण नसून ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. कारण आत्म्याचं ज्ञान हा गुण जर मानला तर तो त्यालाच प्रश्न विचार, गुण नित्य आहे का अनित्य आहे? नित्य म्हणलं तर स्वरूप सिद्ध होतो, आणि अनित्य म्हणलं तर जड सिद्ध होतो. म्हणजे नैयायिकाप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप मानता येत नाही, कारण जड ठरेल. ज्ञान आत्म्याचा गुण आहे असंही मानता येत नाही, कारण तो नित्य म्हणलं तर स्वरूप सिद्ध होतो, आणि अनित्य म्हणलं तर जड सिद्ध होतो. आणि तिसरं, गुण तो आगमापायी असतो, आणि मग तो गुण जाणार येणार असल्यामुळे ज्या वेळेला गुण नाही त्यावेळेला प्रकाशन कोण करतं, तर त्याचं उत्तर देता येत नाही. म्हणून नाही गुण आत्म्याचा गुण हा ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे असं म्हणता येत नाही. आणि पुन्हा अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय यांच्याद्वारा ज्ञानगुण जन्माला येतो असंही म्हणता येत नाही, कारण अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय सुषुप्तीत नाही तरीसुद्धा ज्ञानाचा व्यवहार होत आहे. आणि जो गुण असतो तो उत्पत्ती विनाश आपलं पण म्हणले मग का हो, ज्ञान हे आत्म्याचं जर स्वरूप आहे तर मग ते ज्ञान जाता येतं का? कारण स्वरूप कधी जाता येत नसतं. तर म्हणले लाईट म्हणजे आता इथं बटन ऑन ऑफ केलं तर बटन ऑन आहे प्रकाश आहे, ऑफ केलं प्रकाश नाही. मग त्यावेळेला ही इलेक्ट्रिक पॉवर गेली आली का? इलेक्ट्रिक पॉवर आहे तीच आहे,
ते आहे तीच आहे. मग ते ऑन ऑफ जाणं येणं कोणाचं आहे? त्या स्विचमधून त्या बल्बमध्ये आहे ना, करंट सप्लाय झाला न झाला की मग प्रकाश प्रतीती अप्रतीती होईल, पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवरचा तो दोष नाही. तसं या ठिकाणी चित्रूपी इलेक्ट्रिक पॉवर आहे, सामान्य स्वरूपात आहे. एक प्रकारचं शरीररूपी होर्डर आहे, अंतकरणरूपी बल आहे, ज्ञानेंद्रिय अंतकरण. आणि त्यामध्ये ही वृत्ती ऑन ऑफ झाली, समजा वृत्ती विषयाभिमुख झाली का प्रकाशन होईल, नाही झाली का होणार नाही. कारण साक्षी स्वतः व्यवहार करत नाही, तो वृत्तीच्या द्वारा करतो. आणि मग ती उत्पत्ती नाश कोणाचा आहे? वृत्तीचा आहे. कोणावर आरोपित करता काम नाही, साक्षीवर आरोपित करता कामा नाही. याचा अर्थ पाहिला तर साक्षी हा स्वयंप्रकाश चित्स्वरूप आहे अशा पद्धती. आणि त्यामध्ये मग औषधवादी आभासवादी यामध्ये प्रकाशनाचा व्यवहार म्हणजे वृत्तीचं चैतन्यच प्रकाशन करतं पण वृत्तीचं सहाय्य घेतं, किंवा वृत्ती प्रकाशन करते चैतन्य सहाय्य घेते, असं म्हणले का ती झाली औषधवादी. आणि आभास प्रकाशन करतो वृत्तीद्वारा किंवा वृत्ती प्रकाशन करते आभासद्वारा, असं म्हणलं का ते झाली आभासवादी. यांच्यामध्ये प्रकाशनाचा व्यवहाराचा जरी भेद असला तरी चैतन्य स्वयंप्रकाश आहे, यामध्ये औषधवाद आभासवाद याच्यामध्ये मतभेद नाही. अशा पद्धतीचे एकंदर गोष्टवारा आहे. म्हणजे ज्ञान हा आत्म्याचा गुण नाही आहे ना, किंवा आत्मस्वरूपाने जड आहे असं नाही. अंतकरण ज्ञानेंद्रिय त्याचं प्रकाशन करतात असंही नाही, तर त्याने आत्म्याचं स्वरूपच आहे एवढाच विषय प्रतिपादन केलेला आहे. पंक्तीमध्ये आणखी स्पष्ट होईल बघा. आत्मा चित्स्वरूप आहे. तसा म्हणजे कसा? मागील परिच्छेदामध्ये जसा आत्मा सत्स्वरूप आहे सांगितलं, त्रिकालबाधित सत आहे म्हणून, तसाच आत्मा या परिच्छेदामध्ये सांगतात चित्स्वरूप आहे. जसा सत्स्वरूप आहे तसाच तो चित्स्वरूप आहे, तसाच आत्मा चित्स्वरूप आहे. प्रकाशरूप जे ज्ञान त्यास चित असे म्हणतात. जे प्रकाशरूप ज्ञान आहे त्यालाच काय म्हणतात? चित म्हणजे काय? स्वयंप्रकाशरूप जे ज्ञान आहे त्यास चित्स्वरूप असे म्हणतात. आता नैयायिकाच्या मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा आम्ही म्हणतच नाही, पण तुम्ही म्हणाल नाही नैयायिकाच्या मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हटला तर कुठे बिघडलं? तर त्याला म्हणतात आपणच शंका उत्थापित करून आपणच त्याचं उत्तर देणं, म्हणजेच आपण म्हटलं अभिपत्य परिहार. नैयिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे कसा ठरेल? जड ठरेल. नैयिक मतामध्ये आत्मा अप्रकाशरूप आहे, मग ते अप्रकाशरूप आणल्यामुळे ते घटाप्रमाणे आत्म्याला जड मानतात. तसाच आत्मा काय ठरेल? घटाप्रमाणे जड ठरेल, कारण घट अप्रकाशरूप आहे ना, तो जड आहे. तसा आत्मा अप्रकाशरूप आहे तर तोही जड ठरेल. आत्मा जड आणि मग म्हणलेलं असू द्या ना जड, मग म्हणजे प्रकाशाचा व्यवहार कसा घडेल? म्हणजे अंतकरण ज्ञानेंद्रियाच्या द्वारा घडेल. तर त्याचं उत्तर देतात आत्मा जड असून अंतकरण किंवा इंद्रिय म्हणजे अंतकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय त्याचे म्हणजे कोणाचे जड असणारे आत्म्याचे काय करतात? प्रकाशन करीतात असे म्हणावे. असं तर म्हणता येत नाही, पण असं जर म्हणावं तर अंतकरण आणि इंद्रिय कशी आहेत? परिच्छिन्न आहे. निवण देश वृत्तित्व परिच्छिन्नत्वम, एका देशात ती राहणारे आहेत. देशाने कालाने वस्तूने त्यांचा अंत होतो, म्हणून ती कार्य आहेत. कोण? परिच्छिन्न आहेत. अंतकरण इंद्रिय म्हणून ती कार्य आहेत, आणि कार्य आहेत म्हणून आता परिच्छिन्न म्हणजे कसा? ज्याचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्यास परिच्छिन्न असे म्हणतात. म्हणजे कार्य असते ते जड असते. म्हणजे एक तर देशाने कालाने वस्तूने त्यांचा अंत होतो म्हणून ते परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न असते ते कार्य असते ते जड आहे. आणि मग अंतकरण ज्ञानेंद्रिय जर जड आहे तर जड अंतकरण ज्ञानेंद्रिय स्वतःचं प्रकाशन करण्याकरता असमर्थ आहे, तर स्वयंप्रकाश आत्म्याचं कसं ते प्रकाशन करतील? याचा अर्थ ते आत्मा जड आहे आणि अंतकरण ज्ञानेंद्रिय त्याचं प्रकाशन करतात असं म्हणता येणार नाही. का बरे? कारण अंतकरण ज्ञानेंद्रिय कशी आहेत? जड आहे. क्षमा करा, ती परिच्छिन्न आहे. आणि परिच्छिन्न असल्यामुळे जी परिच्छिन्न वस्तू असते ती जड असते, आणि जड असले ती जड आहे, तर मग ती स्वतःचं ज्ञान करून देण्याला जिथे असमर्थ आहे, जिथं ज्याला स्वतःचं पोट भरण्याची पंचायत आहे, तो जगाला काय अन्नक्षेत्र घालणार? तशा पद्धतीने अंतकरण ज्ञानेंद्रिय स्वतःचं प्रकाशन करण्याकरता जर असमर्थ आहे तर ती आत्म्याचं प्रकाशन काय करणार असं बोलतात. मग या नियमाने अंतकरण आणि इंद्रिय ही जड आहेत म्हणून त्यांच्याकडून कोणाचेच प्रकाशन घडणार नाही. म्हणजे आत्मा नैयायिकाप्रमाणे अप्रकाशरूप मानला तर घटासारखा जड ठरेल, आणि अंतकरण ज्ञानेंद्रिय त्यांचं प्रकाशन करताना म्हणाल तर अंतकरण ज्ञानेंद्रिय परिच्छिन्न असल्यामुळे ती कार्य आहे म्हणून ती जड आहे. जड असल्यामुळे ती स्वतःचं प्रकाशन करण्याकरता असमर्थ आहे, तर ते आत्म्याचं प्रकाशन करेलच कशी? याकरिता स्वयंप्रकाशरूप आत्माच सर्वाचा प्रकाशक आहे. म्हणजे मग परिशेष न्यायाने काय म्हटलं पाहिजे? आत्मा स्वयंप्रकाश आहे, तोच सर्वांचा प्रकाशक आहे. आता पुन्हा तिसरी शक्कल, आणि जर असे म्हणेल की काय? आत्मा कसा आहे? आत्मा तर जड आहे, परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञान नावाचा गुण तो आत्म्याचा आणि अनात्म्याचा दोन्हीचं प्रकाशन करतो.
असा जर पूर्वपक्ष बोलेल तर त्या पूर्वपक्षाला असा विचारावं, तो ज्ञानगुण नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे म्हणलं तर काय होईल? आत्म्याचं ते स्वरूपच होईल, म्हणजे आत्मा स्वयंप्रकाशित सिद्ध होईल. आणि अनित्य म्हणलं तर जड ठरेल, आणि जड कसं प्रकाशन करेल? मग ते आता बोलतात. मग त्यास असे विचारावे की तो ज्ञानगुण नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे असे म्हणेल तर तो ज्ञानगुण आत्म्याचे स्वरूप सिद्ध होईल, आणि आत्म्याहून भिन्न ते सर्व अनित्य असते, कारण आत्म्याहून भिन्न ते सगळेच अनित्य असते. जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर ते अनित्य होईल. याकरिता ज्ञानगुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न मानता येत. नित्य म्हणत असेल तर आत्म्याहून भिन्न मानता येत नाही, भिन्न म्हणत असेल तर त्याला नित्य म्हणता येत नाही. म्हणजे नित्य म्हणलं तर स्वरूप सिद्ध होतं, आणि अनित्य म्हणलं तर जड सिद्ध होतं. ठीक ना? आणि जर तो ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर जड आहे का? ते ज्ञान जड होईल, कारण जे अनित्य असते ते जड असते. म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. अनित्य म्हटला तर तो जड ठरेल, आणि नित्य म्हणलं तर आत्मस्वरूप सिद्ध होईल. याचा अर्थ गुण सिद्ध होतच नाही. ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे, आणि तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. त्याला सोपं विचारावं, ज्ञानगुण नित्य आहे का अनित्य आहे? तो जर नित्य म्हणला तर नित्य मानल्यामुळे ते तर स्वरूप सिद्ध झालं, आणि अनित्य म्हणशील तर अनित्य पदार्थ जड असतो. याचा अर्थ ज्ञानगुण सिद्ध होत नाही. शिवाय असं आहे की अनित्य अंगीकार केला तर ते ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी कदाचित असेल आणि कदाचित नसेल. अनित्य म्हणलं तर ते कधी असतं कधी नसतं, त्यालाच तर अनित्य म्हणतात. म्हणून भिन्न मानावे लागेल. परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर मग ते भिन्न म्हणता येणार नाही. तुम्ही म्हणाल नाही, आत्म्याच्या ठिकाणचा ज्ञानगुण आहे तो अनित्य आहे, आणि पण अनित्य असलं तरी ज्ञान मात्र नित्य आहे. असं कसं? गुण अनित्य ज्ञान नित्य असं कसं होईल? गुण अनित्य मानला तर तो अनित्य अनित्य असतं, ते कधी असतं कधी नसतं, आणि जे कधी असतं कधी नसतं ते जड असतं. म्हणजे ज्ञानगुण अनित्य मानला तर जड ठरेल, नित्य मानला तर स्वरूप सिद्ध होईल. म्हणजे आत्म्याचं ज्ञानगुण असं म्हणता येणार नाही. परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर ते भिन्न होणार नाही. जर गुण असतो तो गुणीच्या ठिकाणी कधी असतो आणि कधी नसतो. उदाहरण देतात. जसा वस्त्राचा नीलपित आधी गुण आहे राहतो, तो कधी राहतो कधी राहत नाही. कधी राहतो? नवीन कपडे घेतले की ती राहतो, आणि ते जसे जसे जुने होत जातात तसं तसं तो गुण काय होतं? निघून जातं. म्हणजे जे रंगीबेरंगी कपडे आपण घालतो तर ते कपडे धुतल्याच्या नंतर तो तसाच गुण राहत नाही. ते हळूहळू ती फिकट होता होता भुरसट, आणि मग ते कोणत्या गुणाची होती कोणत्या रंगाची होती हे सुद्धा कळायला जड जातं. म्हणजे तो गुण काय होतो? एक प्रकारचा आगमापाय असतो, जाणारा येणारा असतो. जसा वस्त्राचा नीलपितादी गुण कधी राहतो कधी राहत नाही. ते नूतन आहे त्यावेळेला राहतो, जशी जशी ती पुरातन जुनी होत जातात तसा तसा तो राहत नाही. जो गुण असतो तो आगमापाय असतो, म्हणजे जाणारा येणारा उत्पत्ती विनाशवान असतो. आणि ज्ञान जर नित्य आहे तर ते आगमापाय म्हणता येणार नाही ना. ज्ञान जर नित्य आहे तर ते आगमापायी गुणासारखं म्हणता येणार नाही. ज्ञान हेच आत्म्याचे स्वरूप आहे. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतकरण बरं म्हणले ज्ञान अनित्य आहे. हो, मग अनित्य म्हणलं का ते उत्पत्तीवर त्याची मानवलं, आणि उत्पत्ती कोणापासून? मग अंतकरण किंवा ज्ञानेंद्रियापासून. पण असंही कसं म्हणता येत नाही ते आता बोलतात. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल, पण तसे संभवतच नाही. अंतकरण आणि इंद्रियापासून ज्ञान उत्पन्न होते असे म्हणता येत नाही. आत्ताच म्हणलो का म्हणता येत नाही? कारण ज्ञान जर अंतकरण ज्ञानेंद्रियापासून होतं म्हणलं तर मग अंतकरण ज्ञानेंद्रिय आहे, ज्ञान आहे, अंतकरण ज्ञानेंद्रिय नाही, ज्ञान नाही. असं झालं असतं तर तसं म्हणता आलं असतं, पण असं होत नाही ना. अंतकरण ज्ञानेंद्रिय आहे, ज्ञान आहे, पण अंतकरण ज्ञानेंद्रिय नाही, ज्ञान नाही असं नाही. त्याही वेळेला ज्ञान आहे. कधी? उत्तर म्हटलं आपण सुषुप्तीमध्ये ते उत्तर देतात. जर अनित्य म्हणावे तर ते अंतकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल, पण तसे संभवत नाही. कारण सुषुप्तीत इंद्रियाधिक नसताना सुखाचे ज्ञान होते. ते कसे होईल? म्हणजे सुखाचे ज्ञान कसे झाले? तर उत्तर देतात, सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत मी सुखाने निजलो होतो ही सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तरी कशी होईल? म्हणजे ती स्मृती आहे, तो अनुभव कुठे आहे? ते ज्ञान कुठे आहे? बाबा या स्मृतीचा असा अनुभव पूर्वी का? स्मृती त्याचीच होती ज्याचा पूर्वी आपण कुठेतरी अनुभव घेतला. पूर्वी ज्याचे ज्ञान नसते त्याची स्मृतीच होते. त्याची पूर्वी ज्याचे ज्ञान असते त्याचीच स्मृती होते. ज्याचे नसते ज्ञान त्याची स्मृती होत नाही. आणि सुषुप्तीच्या सुखाची तर काय होते? आपल्याला जागृतीत स्मृती होते. म्हणून सुषुप्तीत सुखाचे ज्ञान अवश्य मानलेच पाहिजे. परंतु त्या ज्ञानाची जनक तुम्ही म्हणाल, पण मग ठीक आहे, त्या ज्ञानाचे जनक कोण आहेत? अंतकरण ज्ञानेंद्रिय नाही ना. कारण अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय सुषुप्तीमध्ये कारणामध्ये लीन झालेली आहे. मग ते उत्तर देतात, परंतु त्या ज्ञानाचे जनक इंद्रिय अंतकरण सुषुप्तीत नाहीत. म्हणून ज्ञान कसे आहे? नित्य आहे असेच मान्य आपल्याला भाग आहे. ज्ञाना वाचून आत्मा कधीही राहत नाही.
ज्ञान वाचून आत्मा कधी राहत नाही? हो, कधीच राहत नाही. म्हणजे कसा? जसं गोडी वाचून साखर राहत नाही, उष्णते वाचून अग्नी राहत नाही, तसं ज्ञान वाचून आत्मा राहत नाही. मग याचा अर्थ गोडी कोणाचं स्वरूप ठरली? साखरेचं. उष्णता कोणाचं स्वरूप ठरली? वन्नीचं. तसं ज्ञान कोणाचं स्वरूप आहे? आत्म्याचं. म्हणून ज्ञान आत्म्याचं काय नाही, गुण नाही, काय आहे? स्वरूप आहे. म्हणून म्हणतात ज्ञान वाचून आत्मा कधीच राहत नाही. ज्याप्रमाणे उष्णता टाकून अग्नी राहत नाही, म्हणून उष्णता हे वन्नीचे स्वरूप आहे, तसे ज्ञान हे आत्म्याचे काय आहे? स्वरूप आहे. कारण ज्ञान वाचून आत्मा कधीच राहत नाही. उलट पक्षी आगमापाय असतो तो गुण असतो, जाणारा येणारा, उत्पत्ती विनाशवान. पण उष्णता आणि ज्ञान म्हणजे उष्णता ही आगमापायी नाही, ती वन्नीच्या ठिकाणी कायम आहे, म्हणून उष्णता हे वन्नीचं स्वरूप आहे. तसं ज्ञान हे आगमापायी नाही, ते आत्म्याच्या ठिकाणी कायम आहे, म्हणून ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणून म्हणतात उष्णता आणि ज्ञान हे आगमापायी नाहीत, म्हणून ती अग्नी आणि आत्म्याची म्हणजे उष्णता ही अग्नीची आणि ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप आहेत. जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला आगमापाय असं म्हणतात. आगमापाय म्हणजे काय? अहो, कधी आहे कधी नाही, जाणारही नाही, त्याला आगमापाय असं म्हणतात. आणि उत्पत्ती विनाश हा मग हो म्हणले, पण मग हे ज्ञान बऱ्याच वेळेला जाता येतं ना. आता आम्हाला ज्ञान झालं, आता आम्ही अज्ञानी आहोत असं होतं ना. मग तुम्ही ज्ञान आगमापाय नाही का असं कसं म्हणता? अरे म्हणले बाबा, तो उत्पत्ती विनाश वृत्तीचा आहे, कोणाचा नाही, आत्म्याचा नाही. आणि वृत्तीचा उत्पत्ती विनाश कोणावर आरोपित करता कामा नाही? आत्म्यावर आरोपित करता कामा नाही. उत्पत्ती विनाश अंतःकरण वृत्तीचा होतो, ज्ञानाचा नाही. केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून, तिथे बारीक लक्षात ठेवायचं, सामान्य सत्स्वरूप असणाऱ्या आत्मस्वरूप ज्ञानापासून म्हणजे सामान्य अवस्थेत असणाऱ्या आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. कारण विशेष व्यवहार होण्याकरता ते ज्ञानसुद्धा विशेष भावाला यावं लागतं. सामान्य इलेक्ट्रिक पॉवर आहे तोपर्यंत प्रकाश देत नाही. अंधार विशेष आहे ना, विशेष अंधाराला घालवण्याकरता त्या इलेक्ट्रिक पॉवरला बल्बद्वारा विशेष भावाला यावं लागतं, आहे ना. उष्मा गरमी ही विशेष आहे ना, मग तिला घालवण्याकरता इलेक्ट्रिक पॉवरला कूलर किंवा फॅनद्वारा विशेष भावाला यावं लागतं. आणि मग ती काय करते? त्याचा निरोध करण्याकरता समर्थ ठरते. तसं सामान्य सत्स्वरूप चित्स्वरूप स्वयंप्रकाश असणारा जे आत्मा आहे त्याच ठिकाणी प्रकाशनाचा व्यवहार घडत नाही. तो व्यवहार घडण्याकरता वृत्तीद्वारा त्याला विशेष व्हावं लागतं आणि मग प्रकाशनाचा व्यवहार पुढे घडतो. म्हणून म्हणतात केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून म्हणजे सामान्य आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. आत्मज्ञानाचा सहाय्य घेतलेली वृत्ती ही अवच्छेदवाद. आत्मज्ञानाचे सहाय्य घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञानविशेष व्यवहाराचा हेतू आहे असे अवच्छेदवादी म्हणतात. ठीक ना. म्हणजे आत्मज्ञानाचं सहाय्य घेतलेली वृत्ती ती पदार्थाचं प्रकाशन करते किंवा वृत्तीमध्ये आरूढ झालेलं ज्ञान हे वृत्तीच्याद्वारा पदार्थाचं प्रकाशन करतं असं जर म्हटलं म्हणजे वृत्तीचं सहाय्य घेतल्याशिवाय चैतन्य किंवा चैतन्याचं सहाय्य घेतल्याशिवाय वृत्ती पदार्थाचं प्रकाशन करू शकत नाही असं म्हणतात ते अवच्छेदवादी. ठीक ना. आता आभासवादी काय? आणि आभासासहित वृत्तीने व्यवहार होतो म्हणजे काय? आभासासहित वृत्तीने व्यवहार होतो म्हणजे काय? त्याचा अर्थ करतात आभासाद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा. पण आभासाद्वारा जरी व्यवहार केला तर आभास कोणाचं? वृत्तीचं सहाय्य घेऊन आभासाद्वारा व्यवहार होतो प्रकाशनाचा, किंवा आभासाचं सहाय्य घेऊन वृत्तीद्वारा व्यवहार होतो. म्हणजे हा व्यवहार आहे, ही वृत्ती आहे आणि हा आभास आहे. आभास वृत्तीद्वारा प्रकाशन करतो असं म्हणा, आहे ना, किंवा आभासाद्वारा वृत्ती प्रकाशन करते असं म्हणा. पण वृत्तीला आभासाचं किंवा आभासाला वृत्तीचं सहाय्य घेतल्याशिवाय पुढचं प्रकाशन घडत नाही. आणि पहिले काय म्हणणार? वृत्तीचं आपलं चैतन्यात सहाय्य घेतलेली वृत्ती पदार्थाचं प्रकाशन करते, किंवा वृत्तीचं सहाय्य घेतलेलं चैतन्य पदार्थाचं प्रकाशन करतं असं म्हटलं तरी चैतन्याला वृत्तीची किंवा वृत्तीला चैतन्यात सहाय्य घेतल्याशिवाय प्रकाशनाचा व्यवहार घडत नाही. म्हणजे थोडक्यात साक्षीच प्रकाशन करतो पण त्याला वृत्तीची उपाधी शिवाय प्रकाशनाचा व्यवहार घडत नाही. फक्त एक चैतन्य सहाय्य घेतलेली वृत्ती पदार्थाचं प्रकाशन करते किंवा वृत्तीमध्ये आरूढ विशेष चैतन्य पदार्थाचं प्रकाशन करतं असं म्हणणारे अवच्छेदवादी आहे. आणि आभासासहित वृत्ती पदार्थाचं प्रकाशन करते म्हणजेच आभास वृत्तीद्वारा प्रकाशन करतो किंवा वृत्ती आभासाचं सहाय्य घेऊन प्रकाशन करते असं म्हटलं काय? म्हणजे या दोघांची युती झाल्याशिवाय प्रकाशन घडत नाही. आभास आणि वृत्तीची युती झाल्याशिवाय पुढचं प्रकाशनाचा व्यवहार घडत नाही हे आभासवादाला मान्य आहे. आणि वृत्ती आणि चैतन्य याचं सहाय्य झाल्याशिवाय परस्पराला प्रकाशन घडत नाही अवच्छेदवादी म्हणतात. मग अवच्छेदवाद्यांनी वृत्तीला पुढे करून चैतन्य सहाय्य घेतलं म्हणा किंवा चैतन्याला पुढे करून वृत्तीचं सहाय्य घेतल्याशिवाय व्यवहार होत नाही. आणि आभासवाद्यामध्ये आभासाला पुढे करून प्रकाशन पण वृत्ती सहाय्य घेतल्याशिवाय किंवा वृत्तीला पुढे करून प्रकाशन पण आभासाचं सहाय्य घेतल्याशिवाय होत नाही. ही यांची
प्रकाशनाच्या व्यवहारामध्ये मतभेद आहे. एक जण म्हणणार वृत्तीमध्ये आरूढ चैतन्य विशेष व्यवहाराचा हेतू आहे किंवा वृत्ती चैतन्यासहाय्य घेतलेली व्यवहाराला हेतू आहे. दुसरे म्हणणार आभासासहित वृत्ती व्यवहाराला हेतू आहे. हा व्यवहारात जरी त्यांचा मतभेद असला तरी आत्मा हा स्वयंप्रकाश आहे, चित स्वरूप आहे, ज्ञान त्याचा गुण नसून ज्ञान त्याचं स्वरूप आहे. या सिद्धांताबद्दल दोघांचे मतभेद नाही हे आता बोलतात. म्हणून म्हणतात आभासाद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूपा ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो असे आभासवादी म्हणतात. अवच्छेदवादी किंवा आभासवादी यांचे मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला म्हणजे वर पाहता तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञानस्वरूप आत्मा म्हणजे आहे ना, या सिद्धांतात त्यांचा विरोध नाही. आणि म्हणूनच काय, म्हणून आत्मा हा चित्स्वरूप आहे म्हणजे स्वयंप्रकाश आहे. मग जसा आत्मा सत्स्वरूप आहे तसाच तो चित्स्वरूप आहे, आणि जसा चित्स्वरूप आहे तसाच तो आनंद स्वरूप आहे. तर या आनंद स्वरूपाचा विचार ग्रंथकार सांगतील, तो विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरि ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हा